नहीं सर जी, आप अपने आदमियों को बुलाइए, मुझसे ना हो पाएगा जी। आता कोणीच काही करू शकत नाहीये, तुमच्याही हातात नाहीये काही। सर जी अब क्या होगा, मेरा नाम आ गया तो? सर जी बचाइए मुझे। अब मैं कुछ नहीं जानता, तुम तुम्हारा देख लो एंड गेट आउट, गेट आउट। सर अब मुझे इंडिया छोड़ना पड़ेगा। अरे इतिहास घडवलाय बघ ना, शेवटाला तू जिंकलास का नाही? हो सनिदा, माझी तर गॅरंटीच होती की राणाला जिंकणार म्हणून। पट्ट्या कोणाचा आहे? सखी मॅडमचा। आज मी कुस्ती जिंकलोय, ही फक्त अंजलीबाईंमुळे। अच्छा, माझं काहीच नाही का म्हणजे? अहो नाही तसं नाही, तुम्ही बी महत्वाच्या, पण कसं आहे ऐन टायमाला अंजलीबाई आल्या आणि माझा हुरूप वाढवला आणि मी जिंकलो। राणादा, पुढच्या वर्षी मी जिंकणार, मग मला सरळ शिकवते म्हणले। आणि मॅनेजर सर हायच की, कसं आवडा काका? कम ऑन लाडू, कम ऑन। चालतंय की राणा, आपल्या गावाचं नाव तू जगात झळकवलं बघ। आबा, अहो गावामुळे जिंकलोय, गावचं नाव व्हायलाच पाहिजे की। पण राणा, पहिलं तू कुणामुळे जिंकलास ते सांग बाबा। मी समद्यांमुळे जिंकलोय। आंबाग आबा, एवढा मोठा चेक आहे, ह्यो तर वटवायचा कसा? नाही, हा चेक नाही पाठवायचा आहे तुम्हाला। तुम्हाला खरा छोटा चेक देतील किंवा मग तुमच्या अकाउंटला रक्कम जमा करतील। पैशापेक्षा राणा जिंकलं हे महत्वाचं। राणा, मी आज लय खुश आहे। अरे अभिमानाने छाती अशी फुलून आली आहे। आयुष्यात असाच यशस्वी हो। तू कुठं? वहिनी नाही आवाज नाही ठीक आहे, अहो तुमचा मान आहे। अहो घ्या की वहिनी। आबा नमस्कार कर। यशवंत व्हा, वस्ताद यशवंत व्हा। जो चेक हाती पडायला पाहिजे होता तो काही पडला नाही। आता ये बोर्डाचा काय खार घालू भाई। अंजली, थँक्स, तू अगदी वेळेवर पोचलीस। तू आली नसतीस तर राणा जिंकूच शकला नसता। अवय खरं जाऊबाई येणारच नव्हत्या, पण अचानक कस काय आलं कुणास ठाऊक बाई। सपन पडलं होतं। नाही, मला सखीचा फोन आला होता की तडक निघून ये। खरं तर बलसरांना राणाजी जिंकायला नको होते, यांनी हरावं म्हणून त्यांनी पैसे लावले होते। काय? हो, तू आधीच्या सगळ्या कुस्त्या जिंकल्यास, त्यामुळे बेटिंग मध्ये तू सगळ्यांचा फेवरेट झाला होतास। तू जर हरला असतास तर बेटिंग वाल्यांना प्रचंड फायदा झाला असता। तू हरावास म्हणून बलसरांना फार मोठी ऑफर दिली होती त्यांनी, आणि त्यांनी ती घेतली। तू हरावास म्हणून त्यांनी मला जॉबवरून काढलं आणि तुझ्यापर्यंत पोहोचण्याचे सगळे मार्ग बंद केले। शेवटी मी अंजलीला फोन केला आणि ती आली। माझा पट्ट्या हरावा म्हणून त्या पांढऱ्या तोंडाच्या माकडानं असं केलं होय। आता जो बलसरा वाचत नस, गोळी घालतो त्याला। सूरज, बलसराचं जे काय करायचं ते कायद्यानं। मी सांगितलं ना, जे काय करायचं ते कायद्यानं। अरे तो काय पळून जातोय काय? नाही आबा, तो सटकायचा, त्याला आत्ताच दाबायला पाहिजे। कायदा हातात घ्यायचा नाही। अरे जाऊन कुठे जाणार आहे तू?
हा आम्ही बघतो काय करायचं ते. रणविजय गायकवाड पत्रकारांना तुमचे बाईट्स हवेत, बाहेर वाट बघतायत. ठीक आहे तुम्ही निघा. टपाल सरचं काय करायचं आम्ही बघतो. चला निघा निघा निघा. दुपारीची 3 वर्ष संपली बहुतेक. होय तुम्ही मुंबईला तर परवा आले गावात. आल्या आल्या सगळ्या खबऱ्या काढून हातपाय पसरायला लागले वाटतं. राणा ए राणा, अरे वागा बरं वाटलं बघ. अरे जग जिंकलाच बघा राणा तू. तू कवा आलास? मी येऊन झाले की 2 दिवस. खरं तर काय मुंबईलाच येणार होतो, पण म्हटलं तू इथं आल्यानंतर तुझं स्वागत करायला कोणतरी पाहिजे का नको, म्हणून गावातच थांबलो. गावची काळजी करणार कोणीतरी पाहिजे रे. हा बरोबर की नाही? कसं वाटतंय जंगी स्वागत? चांगलंय. मग आपला विषय हार्डच आहे रे. असं लिहायचं पिचं काय आपल्याला चालतच नाही. काय बरोबर की नाही? राणा वहिनी काय? वहिनी नमस्कार. मी माननीय परेश पाटील. म्हणजे हे समजा बाहेरच्यांसाठी, घरातल्यांसाठी आपलं आपलं पक्याच म्हणा. उगा कारण नसताना घरचा पण नकोस तू. चल राणा थांबा थांबा थांबा. असं काय करलाय? एवढी जंगी स्वागताची तयारी केली आहे, ढोल ताशे आणले, जरा पोरासनी नाचू दे की. तूच नाचत बस राणा. प्रत्येकाचं स्वागत घेत बसलो कोणी, रात इथंच व्हायची. चल राणा घे. वहिनी नमस्कार. हे पैसे बी देतात? सनीता तुझं अजून मिटलं नाही वाटतं. आमचा विषय जरा हार्ड आहे रे. इतक्या सहजासहजी नाही मिटणार. पण पैसे वाया गेलेच की. मला वाटलं घरापर्यंत वाजप येणार. पैसे कसे वाया जातील? आपण पैसे घरापर्यंत ढोल वाजवायचे दिलेत काय? मी सांगितल्यावर गप गुमान वाजवायचं काय? असं समजा की गावात माझं स्वागत होते. हा चला वाजवा. राधे चल बाई आवर. समजा चहा ठेव, पाणी वस्तातले खुर्ची घेऊन ये. बसा बसा समधी. राणादा अभिनंदन. तारा हे राणादा द्या लई मोठी कुस्ती जिंकून आल्यात बघ. तुमची गदा कुठे आहे? गदा नाही मिळाली, ट्रॉफी मिळाली. ही काय बघ. मी पण मिळणार. मिळू की भारीच. राणादा तिने माझी गदा घेतली होती. लई आवडली. असं बोलू नाही. तुम्ही पहिलं नाही ना बा. काय ग? ट्रॉफी नाही, चेक आहे, पैसे. ये ते ना याचं काय करायचं हो राणा भाऊजी? वहिनी माझ्या डोक्यात बी नव्हतं पैसे मिळतील म्हणून. पैसे मिळाले तर हा यातलं 10 लाख रुपये
आपल्या गावच्या तालमीला. माझ्या पट्ट्या यशवंत बसा की. थांबा थांबा उरलेलं हा उरलेलं 5 लाख रुपये ताराच्या चिमगावच्या तालमीला. काय आमच्या तालमीला लय उपकार झाला बघा राणाचा. उपकार कसलं? अहो कुस्तीसाठी काय बी. अंजलीबाईंनी समधी गोष्ट सांगितली मला. तेव्हा 5 लाख रुपये ताराच्या चिमगावच्या तालमीला. टांका हा लय तुंतुण्यावानी उड्या मारतोस ना बरं. हा तुझ्या नानाची टांग तुझ्या या या बरकतला चॅलेंज करतोस. बरकतला हा बोला 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 चॅलेंज करतोस. आता 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 कसं वाटतंय? हा आता कसं वाटतंय? या बरकतचा नाच करायला नाही. चल म्हण बरकत बरकत म्हण. बरकत 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 ए उसानू बातानू बोला. बरकत 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 कोण बरकत? ए बरकत बरकत. अरे राणा अरे 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 थांब थांब. सोडते. अरे तुला कुळबिळ लागत नाही ना वा? अरे नाही नाही ते मी जर कुस्ती खेळत असतो तर काय केलं असतं तुझी प्रॅक्टिस करतो. अरे तुला बुजगावून पण झालेले का? त्या टटांगाची टांग काय चिपती? अरे काय अरे चहा पिऊन पण बॉडी पडझडली तुझी. चहा सोड पहिला आधी. हे राणा ही बॉडी काय चहा पिऊन कळलं नाही. तिथे माझ्या एकट्यानं राबून राबून झाल्या बघ. बघ आता मी जरा 8 दिवस सुट्टी घेतो. जरा 8 दिवस चांगला व्यायाम करतो. अरे तुझ्या नानाची टांग बॉडी बनवते म्हण. बघ आता समजायला जमतील. हा आपल्याला मीटिंगची तयारी सुरू करायला पाहिजे. मीटिंग कसली कसली? बरकत तुला बिझनेस सुरू करायला माहिती ना तुला? हा ते माहिती आहे की. बरं ती मीटिंग इथे मळ्यात भावा आपला बिझनेस आहे की नाही मळ्याशी संबंधित आहे. हो का काचेच्या ऑफिस मध्ये कशाला मीटिंग घ्यायची? गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी इथं मळ्यात बोलवलंय. बांधावरची मीटिंग घ्यायची आपण. बरं बरं चालते चालते. मग मी चहाच्या तयारी लागतो लवकर. हा काय ना तू आता काय उगाच काळजी करू नको. माझी मी सगळी तयारी करतो. हा आता मीटिंगला माणसं येणार म्हणलं चहा लागणारच नाही. चहा पिल्यानंतर तर तुम्ही सगळं ऐकतील बघ. हा मी आलो चहा बनवून येतो. हा कसला केलाय चा खाऊ दे. आराम करावा म्हणून इथं आले तर ताईसाहेबांनी डबल कामाला लावलं. हे काय आणि जाऊ दे मरू दे. नाही र ए आडवी रेष ही उभी रेष म्हणजे असं. हे परत र याला येलांटी स री नाही नको. ताईसाहेबसनी जाऊन दाखवते नाही तर माझ्यावर जाळ काढते. हो राणादा आपली पारंपरिक शेती सोडून केंद्रीय शेती करायचं म्हणजे जरा अवघड वाटते. हो
अहो आपली पारंपरिक शेती सेंद्रियच होती की, मग ते हळूहळू युरिया फॉस्फरस आणि रासायनिक खतेनं आपली शेती मिळाली बघा. पहिले एकराला 1 टन ऊस निघायचा, आता किती निघतो सांगा? अहो राणादा एकरी 70 टन म्हणजे शिंदी दांडी, त्यात बी ढीगभर खतं मारा लागतात काय हो? अहो तेच तर, या अशा खतांमुळे जमिनीचा पोत बिघडायला आणि जमिनीत कसंच राहिलं ना तर पुढे जाऊन ढेकळं बी होणार नाही. हे मात्र खरं आहे राहणार. माझे जीवन आताच फरवड झाले. म्हणून तर सांगायलोय सूरजचा बिझनेस आपल्या समजांसाठी फायद्याचा आहे. बरोबर बरोबर बरोबर. हे बघा आजकाल माणसं लई जागरूक झाल्यात आणि सेंद्रिय मालाला मार्केटमध्ये लई डिमांड आहे बघा. हो आपला माल डायरेक्ट शहरातल्या घराघरापत्र पोहोचल. आपण नुसतं सेंद्रिय शेती करायला पाहिजे. अहो द्या दाखवू त्याच नाही. किती मस्त सुगंध आहे तांदूळाचा. अगं या वाणाचा तांदूळ असतोच खमंग. मला सेंटेड तांदूळ माहिती होता, पण ह्या भाताची टेस्ट सुद्धा एकदम मस्त आहे. मला आपल्या घरी आल्यावरच समजलं. वय अहो दुकानातला तांदूळ काही जीवच नसतोय बघा. आणि आपल्या घरच्या तांदळात जो गोडवा आहे ना तो कुठं बी नाही. अहो म्हणूनच या तांदळातला गोडवा आपल्या घरातल्या माणसांच्यात उतरलाय. पण कधी कधी कडवटपणा येतोय काय अंजली? गोदा का आता आमच्यातला रुसवा सगळा गेलाय म्हंटल. आम्हाला वाटलं या चिठ्ठीत सॉरी म्हणून कुणाच्या तर भावना असत्याल म्हणून आम्ही जपून ठेवल्या. हो भावनांची एवढीच कदर होती तर का फाडली चिठ्ठी? आम्ही नाही बाई नाही, आम्ही नाही फाडलं. हे या चंदीनं फाडलं असल. सवयच हिला असली घाणेरडी. राणा भाऊजी आम्हाला तुमच्या भावनांची कदर आहे म्हणून ही चिठ्ठी आम्ही जपून तरी ठेवली. जाऊबाईंसारखं इमान बनवून उडवून नाही टाकली. आणि तरी बी तुम्हाला आमची चूक वाटत असेल तर तुम्हाला जी सजा द्यायची ती द्या. आम्ही तयार आहे. उगं नाटकी करू नकस. तुला भावनांची किती कदर आहे चांगलंच माहितीये मला. काय माहिती हो तुम्हाला? अहो इथं जिथं जागतं उदाहरण आहे का नाही समोर? लई आली उदाहरणं देणारी. जा चल वर. हा जातोच आम्ही एकदाच वर जातो म्हणजे समाधान भेटेल तुम्हाला. जा मग जायचंय तर. सूरज राणादा तू उगा विश्वास ठेवू नको हिच्यावर. 1 नंबर पोचलेली बाई आई. राणा भाऊजी सोडलं तर या घरात दुसरं कोणाचाच विश्वास नाही आमच्यावर. आता त्यांना बी आमच्या विरोधात फितवायचं असेल तर फितवा. तसं काय नाही वहिनी, आधी मला जसं वाटलं होतं तसं काय नाही. तुम्ही माझं सॉरी जपून ठेवलं. तुमच्यामुळे अंजली बाईसने कळलं तरी थँक्यू. राणा भाऊजी हे नुसतं तुम्हाला कळतंय हो, पण घरातल्या बाकीच्यांना कवा कळणार कुणास ठाव. खरं आज सासूबाईची त्या असत्या का नाही तर त्याला आमचा हाल बघून लई वाईट वाटलं असतं. काय नशीब आहे. काय हाल चाललं तर देवा. तर आमचं तर डोसकच धरलंय बाई. चला मी पाम लावून देते. आलो आम्ही आलो. माझ्या सॉरीच्या चिठ्ठीचा इमान बनवून उडवलं तुम्ही. आता मी तुमच्यावर रुसतो. काय काड्या केल्याशिवाय काय पचतच नाही वाटतं हिला. बघितलं का साहेबराव? तूच सांग आता माझी काय चूक होती का? मी बी तेच म्हणतोय. माझी काय बी चूक नसताना अंजलीबाईंनी माझ्यावर डोक धरला. हा ते शब्दात चुकला माझा. ते डूक नाही
पण चिडले होतेच की का? तर मी सॉरी म्हणलं नव्हतं, पण मी सॉरी म्हणलो होतो की सॉरीची चिठ्ठी सापडली असती तर पुढचं रामायणच घडलं नसतं बघ. साहेबराव, लई वाईट वाटलं मर्दा. अरे मी एवढं मनापासून सॉरीची चिठ्ठी लिहिली होती, अंजलीबाईंनी काय केलं? सॉरीचं इमान करून उडवलं. लई वाईट वाटलं मर्दा मला. काय ते हा वाटलं म्हणजे सॉरीचं इमान करून उडवलं अंजलीबाईंनी. मी मम्मा म्हणून उडवत होतो, माऊ नाही. करून तर त्यांनीच दिलं ना इमान. साहेबराव, चुकून झाला असेल तर माफ करायचं असतं. बरोबर म्हणते साहेबराव. साहेबराव, काय बरोबर आहे म्हणतोय सर तू? अरे किती वाईट वाटते माहिती का तुला? साहेबराव, झालं गेलं सगळं विसरून जायचं असतं. बरोबर आहे म्हणतो साहेबराव. इकडे रे तू, ये इकडे. काय बरोबर म्हणतोय तू? का तुझ्या मावची कडे घेऊ नकस लगेच. साहेबराव, मी रुसलोय बरं का? साहेबराव, एका माणसाला नीट रुसताही येत नाही. नुसतं बघितलं की नाही तरी कळते मला. ओळखतोयस ना? आता तू आणि तुझा धर्म कडकडनच सुटायचा, नाही तर आमच्या एवढा वाईट कोण नसल. मी आपलं माणुसकीच्या नात्याने विचारपूस करावं म्हटलं, पण काय माणुसकीच राहिलं नाही जगात. जाऊ दे, येतो तायडे, चल. तू तरी सांगते. अरे राणा, माझा ऐकणार होय तू? त्या परीस तू समजून सांग त्याला, तुझं ऐकल तू. सूरज, नाही तो आगाऊपणा कशाला? एकट्या कुठे जातील वहिनी? जाणारच नाही ती, माझी गॅरंटी आहे. या घरातला ऐश्वर्याम सोडून ती कुठंच जाणार नाही बघ. कुठे गेल्या काकी? कुठे नाही. ती बी रुसल्या काय? नाही नाही, तू खेळ. पर सूरज, असं काय झालं तरी काय सांग? काय नाही झालं गो धक्का, आणि तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. ती कुठे बी जाणार नाही. कुणी जा म्हणलं तरी बी जाणार नाही आम्ही. आमचं घर आहे हे. वहिनी, वा 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 वा, या या या, उत्तमराव जाधवांची लेख आलेली आहे बघ. तुला म्हटलं होतं की नाही कुठे बी जाणार नाही, मला गॅरंटी होती ही परत येणार. गॅरंटी कसली हो? अहो, या घरातल्यांची काळजी वाटत्या म्हणून आम्ही आलोय परत. काळजी? हा, मग वाटतीच की काळजी. रुसून आपलं घर, आपली माणसं सोडून माहेरी जाण्याची रीत नाही आम्हा जाधवांमध्ये. आता तू परत नाटकं करशील आणि बडबड करशील का नाही, मी स्वतः घरातनं बाहेर काढीन. बघितलं राणा भाऊजी, बघितलं? हे असं असतंय बघा कायम यांचं. म्हणून का नाही आम्हाला एक मिनिट बी थांबू वाटत नाही घरात. अहो, या घरातल्या माणसांसाठी आमचा जीव जळतोय हो राणा भाऊजी. खरं म्हणून आम्ही परत आलो बघा. रुसली होतीस? बारक पोरग, लाडू.
लाडू, अरे आम्ही चाललो होतो खरं, पण पण तुझ्यासाठी का नाही जीव तिळतिळ तुटत होता आमचा. तुझ्या आईनं गमन झालत र आम्हाला, म्हणून मग आलो परत. झाली तुझी कारण? नाही झाली असतील तर या घरातला ऐशोआराम सोडायचं नाही, हे खरं कारण सांगून मी मोकळी हो. तुम्हाला आमचं मन कवाच कळणार नाही. अगं असल तर कळेल की, काय बी बडबडायचं. कुणाला आमची किंमतच नाही काही. आमचं मन कुणाला कळलंच नाही बघा. या घरातल्यांसाठी आम्ही एवढं काय काय करतोय, पण कुणाला काही पडलेलेच नाही. अगं ये, अगं हे बघ, तू घराची काळजी सोड, स्वतःची काळजी कर काय. आणि असं लाडू, तू कधी मगरीची अस्व बघितल्यास? नाही. अरे मग बघ की बाबा, ते बघ ते बघ ते बघ. ते बघ, लाव नेमला नेमला, लाव लाव लाव. 1 2 3 जाओ. नुसतं बघितलं की नाही तरी कळते मला. ओळखतोयस ना? आता तू आणि तुझा धर्म कडकडनं सुटायचा, नाही तर आमच्या एवढा वाईट कोण नसल. मी आपलं माणुसकीच्या नात्यानं विचारपूस करावं म्हटलं, तर काय माणुसकीच राहिलं नाही जगात. जाऊ दे, येतो तायडे, चल. तू तरी सांग की. अरे राणा, माझं ऐकणार होय तू. त्या परीस तू समजून सांग त्याला, तुझं ऐकल तू. सूरज, नाही तो आगाऊपणा कशाला? एकट्या कुठे जातील वहिनी? जाणारच नाही ती, माझी गॅरंटी आहे. या घरातला ऐशोआराम सोडून ती कुठंच जाणार नाही बघ. कुठे गेल्या काकी? कुठे नाही. टीव्ही रुसल्या काय? नाही नाही, तू खेळ. पर सूरज, असं काय झालं तरी काय सांग. काय नाही झालं गो धक्का, आणि तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका, ती कुठं बी जाणार नाही. कुणी जा म्हणलं तरी बी जाणार नाही आम्ही. आमचं घर आहे हे. वहिनी, वा 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 वा, या या या, उत्तमराव जाधवांची लेख आलेली आहे. बघ, तुला म्हटलं होतं की नाही कुठं बी जाणार नाही, मला गॅरंटी होती ही परत येणार. गॅरंटी कसली हो? अहो, या घरातल्यांची काळजी वाटत्या म्हणून आम्ही आलोय परत. काळजी? हा, मग वाटतीच की काळजी. रुसून आपलं घर, आपली माणसं सोडून माहेरी जाण्याची रीत नाही आम्हा जाधवांमध्ये. आता तू परत नाटकं करशील आणि बडबड करशील करी, मी स्वतः घरातनं बाहेर काढीन. बघितलं राणा भाऊजी, बघितलं? हे असं असतंय बघा कायम यांचं. म्हणून का नाही आम्हाला 1 मिनिट बी थांबू वाटत नाही घरात. अहो, या घरातल्या माणसांसाठी आमचा जीव जळतोय हो राणा भाऊजी. खरं म्हणून आम्ही परत आलो बघा. रुसली होतीस? बारक पोरग लाडू.
लाडू, अरे आम्ही चाललो होतो खरं, पण पण तुझ्यासाठी का नाही जीव तिळतिळ तुटत होता आमचा. तुझ्या आईनं गमन झालत र आम्हाला, म्हणून मग आलो परत. झाली तुझी कारण नाही झाली असतील तर या घरातला ऐशोआराम सोडायचं नाही, हे खरं कारण सांगून मी मोकळी हो. तुम्हाला आमचं मन कवाच कळणार नाही. अगं असेल तर कळेल की, काय बी बडबडायचं. कुणाला आमची किंमतच नाही काही. आमचं मन कुणाला कळलंच नाही बघा. या घरातल्यांसाठी आम्ही एवढं काय काय करतोय, पण कुणाला काही पडलेलेच नाही. अगं ये अगं हे बघ, तू घराची काळजी सोड, स्वतःची काळजी कर काय. आणि असं लाडू, तू कधी मगरीची अस्व बघितल्यास? नाही. अरे मग बघ की बाबा, ते बघ ते बघ ते बघ. ते बघ, लाव नेम लाव, नेम लाव, लाव लाव लाव. 1 2 3 जाओ.